याच अर्धापूर तालुक्यात खूप खूप अभिनंदन सर. ही निवडणूक तालुक्याच्या वतीने भोकर मतदारसंघात एक झालं. दुसरी गोष्ट आवश्यक होतं साहेब, हे म्हणजे खराब आणि इतकं जमलेत लोक साहेब ते कशासाठी साहेब आम्हाला सोडून जाऊ. सर्वप्रथम अर्धापूर शहरामध्ये आमदार झाल्याच्या नंतर प्रथमच आल्याबद्दल मी भाग्यशेष वार्ता या युट्यूबच्या मंडळच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर सर्वात महत्वाचा एक विषय आहे, 6 आमदारांवर 1 मंत्रीपद असते, पण नांदेड जिल्ह्यामध्ये 9 आमदार आहेत, पण अद्याप कुठल्याही आमदाराला मंत्रिपद मिळालेलं नाही. याबाबत आपण काय सांगू इच्छित? असं काही नाहीये, कोणी संख्या ठरवली नाही 6 आमदाराला 1 मंत्री. ज्येष्ठतेप्रमाणे देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला असला तरी काही लोकांना आज मिळालं नसेल तर उद्या मिळेल. आणि माझ्या बाबतीत जर प्रश्न असेल तर मी आता राष्ट्रवादीमध्ये नव्यानं गेलेला आहे. जिल्ह्यामध्ये जरी सिनियर असेल तरी काही गोष्टी विचार केल्या जातील आणि मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठी सगळ्यांना योग्य न्याय द्यायची भूमिका घ्या. यापुढे आपली भूमिका काय राहील? पक्षवाढीचं काम करावंच लागणार आहे. काय भूमिका राहणार आहे? मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू? मंत्रिपदाच्या बद्दल काही सांगणार नाही. पक्षवाढीची भूमिका राहील. महायुतीच्या सगळ्या पक्षांना घेऊन आपण काम करू. राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये नंबर 1चा पक्ष करण्याचा प्रयत्न राहील.